हॅलो नमस्कार मित्रांनो, तलाठी भरती रिलेटेड सर्व अपडेट्स पाहण्यासाठी मित्रांनो आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चला तर मित्रांनो आता नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सोबत आफ्टर नॉर्मलायझेशन तुमचा कट ऑफ कितीपर्यंत जाऊ शकतो याविषयी मित्रांनो आजचा हा व्हिडिओ होणार आहे. आणि बघा मित्रांनो, तुमचे जे नॉर्मलायझेशनचे मार्क्स आहेत तलाठी भरती 2023 चे, तर मित्रांनो ते तुम्हाला कधीपर्यंत समजतील. मित्रांनो डिसेंबरच्या लास्ट वीक मध्ये तुम्हाला तुमचे नॉर्मलायझेशनचे गुण समजतील एक्झॅक्टली, म्हणजे तुमचे किती मार्क प्लस झालेत किंवा तुमच्या मित्रांचे किती मार्क्स प्लस झालेत किंवा इतर सर्वांचे मित्रांनो, कोणाचे मायनस होतील, कोणाचे प्लस होतील, कोणाचे 2 मार्क प्लस होतील, कोणाचे 4 प्लस होतील, कोणाचे कमी सुद्धा होऊ शकतात. म्हणजे काही जणांना या नॉर्मलायझेशनचा फायदा होईल तर काही जणांना याचा तोटा होईल. तर बघा मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण अपडेट शेअर करणार आहे की तुमचे नॉर्मलायझेशन म्हणजे आफ्टर नॉर्मलायझेशन जर तुमचे मार्क्स वाढले, म्हणजे सर्व विद्यार्थ्यांचे जर मार्क्स वाढले तर तुमचा कट ऑफ कितपर्यंत जाऊ शकतो. चला तर मित्रांनो, आपण आता मेन टॉपिकला सुरुवात करूया. त्यापूर्वी मित्रांनो, जर तुम्ही पहिल्यांदाच आपल्या चॅनलवरती आला असाल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि मित्रांनो चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या. चला तर मित्रांनो, आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी मी तुमच्यासोबत संपूर्ण माहिती शेअर करतोय. तर बघा, या ठिकाणी तलाठी भरती 2023, ठीक आहे. कॅटेगरी, क्वेश्चन्स, मार्क्स. पहिली कॅटेगरी आहे मित्रांनो आपली ओपन कॅटेगरी, ठीक आहे. क्वेश्चन्स बघा मित्रांनो, किती बरोबर प्रश्न पाहिजेत, 85 ते 90. आणि मार्क्स बघा मित्रांनो, तुमचे 170 ते 180 या रेंज मध्ये तुमचे मेरिट जाऊ शकतं मित्रांनो आफ्टर नॉर्मलायझेशन, जर सर्व विद्यार्थ्यांचे मार्क्स वाढले तर. ईडब्ल्यूएस चं पण असं सेम राहील, फक्त याच्यामध्ये 2 मार्कचा किंवा 4 मार्कचा डिफरन्स येऊ शकतो. म्हणजे या ठिकाणी 85 आहे तर या ठिकाणी मित्रांनो 83 84 असं होऊ शकतंय, ठीक आहे. म्हणजे 2 ते 4 मार्कचा डिफरन्स याच्यामध्ये येईल ईडब्ल्यूएस चा. त्यानंतर नेक्स्ट कॅटेगरी आहे ओबीसी कॅटेगरी, ठीक आहे. ओबीसी कॅटेगरी मधून फॉर्म भरणाऱ्या विद्यार्थ्यांचं बघा, क्वेश्चन्स बघा 80 ते 85 बरोबर. मार्क्स बघा 160 ते 170. आफ्टर नॉर्मलायझेशन जर मार्क्स वाढले सर्व विद्यार्थ्यांचे तर असा कट ऑफ जाऊ शकतो. त्यानंतरची नेक्स्ट कॅटेगरी आहे मित्रांनो एससी कॅटेगरी. तर एससी कॅटेगरीचं बघा 75 ते 80 मार्क्स, सॉरी 80 क्वेश्चन्स बरोबर 150 ते 160 मार्क. आफ्टर नॉर्मलायझेशन मित्रांनो असा कट ऑफ तुमचा जाऊ शकतोय. त्यानंतर नेक्स्ट कॅटेगरी आहे एसटी कॅटेगरी. तर क्वेश्चन्स बघा मित्रांनो 75 ते 80 आणि मार्क्स बघा मित्रांनो 150 ते 160 रेंज मध्ये जर तुमचे मार्क्स असतील तर मित्रांनो तुमचं सिलेक्शन होण्याचे खूप जास्त प्रमाणामध्ये हाय चान्सेस असतील, ठीक आहे. तर ही माहिती तुमच्यासोबत शेअर करायची होती. त्यानंतर महत्त्वाची एक टीप आहे मित्रांनो, ती बघा. नॉर्मलायझेशन झाल्यानंतर मार्क्स कमी जास्त होऊन अंदाजित एवढा कट ऑफ लागू शकतो मित्रांनो. हे एक आपला अंदाज आहे मित्रांनो, हे लक्षामध्ये घ्या. सेम असाच कट ऑफ लागेल असं माझं अजिबात मत नाहीये मित्रांनो, परंतु या सारखाच कट ऑफ तुमचा जाऊ शकतो. म्हणजे याच्यामध्ये 2-4 मार्क्सचा डिफरन्स थोडाफार डिफरन्स कमी जास्त होऊ शकतो मित्रांनो, हे लक्षामध्ये घ्या. सेम असाच कट ऑफ लागणार नाही मित्रांनो, परंतु डिफरन्स थोडाफार राहील, ठीक आहे. मित्रांनो, ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. या व्यतिरिक्त मित्रांनो, जर तुमचा कोणता अजून डाऊट असेल तर मित्रांनो तो कमेंट सेक्शन मध्ये विचारू शकता. ओबीसीचं वगैरे सर्व या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो, कोणत्या कॅटेगरीचा किती कट ऑफ लागू शकतो. हा व्हिडिओ मित्रांनो तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. थँक्यू सो मच, धन्यवाद.